आल्या का म्हातारे? आला का? अय म्हातारे कार बुडा हाय काय बोलू तुला? आला का बोला ना. असं मला गोळ्या आणत नाही, साडी घेत नाही, काय तुला बोलून उपयोग आहे? मपली जाईन धाकटे लेकाकडे नाही तर माझ्या आल्या का? आता कसं करा बाबा आता लका थांब घेतो जरा, माझं जरा काम चालू आहे, खुरपान चालू आहे, जरा केळीतली माझ्या कांद्याची पट्टी आली नाही, सारखंच कसं रुसती लागा का रुसली उगच उगच? बरं तुम्हाला सगळं दिले, काय सुद्धा मला करीत नाही तुम्ही. गोळ्या औषधं कधीच नाही ते आणत. आल्या का? आता आल्या का? आणतो ना का? फक्त माझी पट्टी येऊ दे, जरा पट्टी बी यायची थांबली, ती येईन पट्टी आली की आणतो. केळीचं खुरपान चालू आहे, बाया खुरापते ती. आता ही मी पाठीमागची वेळेस तर ही साडी मॅच घेतली होती की रे बुढे? आता घेतली काय? ही माझ्या भावाने घेतली. कोण घ्यायला लागले साडी कामापुरतं तेवढं. अरे भावाने घेतली होती मग का मी काहीच घेतलं नाही का? म्या तो काय नाही घेतलं. मधवाली तर त्याच्याकडे आता जात असते पुन्हा. मग मी काय केलं का नाही आज पतूर तुला? काहीच घेतलं नाही का? साडी घेतली नाही, काहीच केलं नाही तर मला, काहीच नाही. आयला कसं करा गड्या? अवघडच आहे गड्या. म्हातारी सारखी रुसती गड्या, गोळ्या आणून कुठं लुगडा. अरे आणतो ना का मी साडी बी आणतो म्हातारीला का? सारखं रुसून जमतं का? असं लागा तसं का करतील का? रुसून काय रुसून तरी उपयोग आहे? सारखं तुझं काम करायचं, भांडी घासायची, काय सुद्धा नाही. मला चुकच नाही. तुम्हाला सगळं हवाली करून दिले. अरे म्हातारी ही जडती जाईल का? मी चांगलं आता बघ अजून 2-4 गोळ्या आहेत, अजून 4 दिवसाच्या गोळ्या आहेत त्या. जरा दम काढा. गोळ्या उडायच्या आधीच गोळ्या आणायच्या म्हणजे कसं काय बरं? अरे तू काहीच आणत नाही, अजिबातच आणत नाही. तू तर थोरला असून आणत नाही, तू जी काहीतरी आणत नाही. का अवघडच आहे का? आणतो ना का? थांब थोडं आणतो. मग प्रत्येक वेळेस तुझं ऐकून घ्यावं लागतं. मॅच काही जरा उचलला का? जवळ येत धन संपदा तुला दिली आणि तो काय केलंय मला? आईला माणूस जवळ येतय समजून सांगते तर म्हातारी जास्त तर लागते. सगळं हवाली करून दिले तरी तुला द्यावाचा अजून काय द्यावा? कुणाच्या रोज तुझी भांडी घासायची, चपात्या करायच्या, भाकरी करायच्या, तुझी बायको जाती बाया सांग मी कवर काम करावा. काय नाही बाबा, तो दिलं नाही मला, काय नाही. माझ्या मधल्या लेखाकडे जा, तुझ्यापाशी राहून काय उपयोग आहे मला? मपली तिकडे जाऊन राहते, तिकडे खाती. म्हातारी आल्या. अरे म्हातारी काय बिघाली आणि करतोय लागा? काय करू गाड्या? मी तर आयला थोरल्याचं मरा नाही रे बाबा. थोरलं होऊन खरंच येऊ नाही रे. सगळ्याचं मिटवायचं मला त्याच्या आयला. आता बघतो करतो काहीतरी, कांद्याची पट्टी येईन 1-2 दिवसात. आता चेक आलाय तर यापर्याला फोन करतो आणि ते म्हातारीचं काहीतरी मिटवावं लागेल गाड्या. आता इलाज नाही, थोरलं होऊन खरंच येऊ नाही रे बाबा. चला उन्हाचं थोडं शर्ट बांधतो आणि मी बी एक झोप खातो. काठीबाई आता माझ्या लेखाकड काय नाही. थोरल्या लेखाने मला काय सुद्धा दिलं नाही. आता त्यांनी दिलं तर हाय तेवढंच कवर मी ह्यांचं तरी करू बाया म्हणे. काय करतो रे तू? हिथं सारखं शेरडच करतो, परपंचच करतो. मला काय बघतो का नाही? आता थोरल्याने नाही बघितलं, धाकटा कुठं मुंबईला, तू काय करतो? अगं शेरड बांधतोय जरा दमानी घे की. काऊन तापल्यासारखी तापतील मला गोळ्या उरल्यात आहे, उद्या त्याला गोळी नाही मला खायला. गोळ्या उडल्या तुझ्या? काय मग आणू की आहे गोळ्या? कुठं जातात गोळ्या? ती सुद्धा आणि नाही मला. तरी नाही आणल्या? नाही आणल्या. अगं तुला सांगतो तिला चाबर आहे, त्याच्याकडं कांद्याचं पैसे आले तिथे 20,000 रुपये. आणि ते तसा ठेवीन सासरवाडीला द्या ना तर बायकोला द्यायला. पटलं. तुला माहित आहे का नाही सासरवाडीला देत होती? ठरल्याचं काम आहे दवा पाणी औषध पाणी करायचं. तू बी कराय पाहिजे. तू तरी काय नाही कराय. तुला शेरड कर्ज, तुला जमीन जिमला हवा नाही ग आहे. खोटं बोलू नको. मला अजिबात जमीन दिली नाही. लोकांच्या शेतात जाऊन शेरडा चालतोय सांभाळतोय तेव्हा कुठं मला 2 रुपये मिळते तिथं. कशाचं बाबा? काय सुद्धा उपयोग नाही. एवढं धन संपदा तुम्हाला हवाली करून देऊन मला 2,000 सुद्धा द्यायना माझ्या गोळ्याला. शांत हो. अरे कशाचं शांत हो? माझ्या धाकट्या लेखाला फोन करतील मी जाते. तुम्ही कशाचं मला बघताय? तुम्ही डॉक्टरला फोन करते? ती तरी मला बघन काय तरी गोळ्या औषधाला पैसे देईन. तुम्ही काय येईन का तुझ्या फोनवर? धाकटा मुंबईला इतक्या लांब राहिला तरी ती येत असतो बाबा. आईसाठी कुणी बी येतं. तुम्हाला बायका आल्यात म्हणून तुम्ही ध्यान द्याय ना आईवर. किती लागायचे तुला? 2,000 तरी द्यावा. 2,000 लागायचे का ना? हे बघ 4 दिवस दम काढ. पुढच्या मंगळवारी माझ्यातली एक करडू विकतो आणि तुला गोळ्या आणतो. पण 2-4 दिवस दम काढ की. इतकी घाई असते लगेचच. लगेचच उठलं की लगेचच गोळ्या.
अरे पण मला किती देईन काढी साडी नाही गुडघे दुखत्यात इंजेक्शन करावं लागतं काय करावं लागतं. परवाच तुला दवाखान्यात नेलं गुडघ्याची इंजेक्शन करून आणली आणि साडी तो अजून टवटवीत दिसते की ग नवी. काय टवटवीत जुनी साडी आपल्या नेसायचं ती थोरला तर काय लक्षच देत नाही. तू तरी लक्ष दे मला मधू आहे काय उपयोग नाही. काय काय काळजी करू नको अगं देतो तुला म्हणलं का नाही मंगळवारच्या बाजारात एक करू विकतो आणि तुला पैसे देतो. 4 दिवस दम काढशील का. काढते बाबा आता एवढी वार दम काढते अजिबात लक्ष नाही तुमचं. आईले चिडली गाड्या कसं र काय करू शकतो मी तरी तेव्हा पण आता थोरल्यानी सगळं घेतलंय ऊस त्याच्याकड केळी त्याच्याकड आखी शेती त्याच्याकड मला आपलं 2-4 रुपये ह्या शेरडांवरच मिळतात. असो बस आपलं शेरडातच. अरे माझ्या अंगाचा शेरडांच्या लेंड्याचा र वास येतो सगळा. जाऊ द्या लेंड्याच आपल्या नशिबात पुजल्यात. भाकर देऊ का. भागले आता नको आवल शिकणारा भाकर हा लय राहिली थोडी तरी घ्या भाकर आणि भेंडी घ्या ना तेव्हा का बज जरा काय खायचंय बज देऊ का. लेखाच्या नावावर किरी इष्टन आता बसलंय ही करीत हा होय सुना आधी सांभाळत्यान का आणि लेकर ध्यान देतात का. अगं माझी पोरं तशी नाहीत रक्ताची पोर माझी चांगली रक्ताची माझ्या पोरला रत्न आणले नसतो ती अजिबात सुद्धा कोण काय रत्न आल्या ती जीवाला माणसाला सुख नाही कवा नाही. ह्यांना भाकरी करून घालायचे भांडी घासायचं आयतं द्यायचं त्यांना हा कुठं जाते दवा ती त्यांना त्यांची इष्ट नव्हती त्यांना नाही आपण जर दिलं तर आपण कमाच त्यांच्या नावावर आणि केले काय सुद्धा ठुलं नाही आपल्या नावावर. सांभाळतात का नाही पण मला तुला काय सांभाळतात कवा असते गोळी कवा नसते गोळी काय माझ्या सुनात नुसतं लेखी प्रमाणित लेखी परमानी त्या सुना काय उपयोग आहे सुना सुना करून. सोन्याचा घास खाया घालते देतात आंघोळीला पाणी. बरं घ्या भेंडी घ्यायची का भेंडी उलसिक हाय की भेंडी आता ताटात हाय की लय तरी कशाला खायची. हा लय तरी कशाला खायची खा नाही तर बसा सगळे इष्टन केली नावावर. अगं काळजी करू नको पैशाची. मी म्हणजे किती पैसे आहेत एक कीर्तन केलं तर 500 रुपये रोज उभा होतात माझं नुसतं. आणि तुला गोळ्याला किती पैसे पाहिजे एवढं देतो मी तुला. तुमचं कशाला मला पैसे ह्या लेखांकडे कितकेलं पैसे आहे तर तसं ठोत्याच एकाने शिर्डी इकली की एकाचं कांद्याचं पैसे आपलं तेवढंच होत्या की खायला म्हातारा म्हातारा. मी तर आपलं एक कीर्तन केलं तर 500 रुपये होतात. कीर्तन सप्ताहाला गेलो तर तिथं 3000 रुपये मिळतात. सप्त्याला गेले की 3000 मिळतात. हा मिळतात ना पैसे. अरे अरे तुझ्या बापाकडून घ्यायचा मागून माझं कशात यायचंय पैसे तुला. हा कुठला देऊ बाबा तुला पैसे. हा बाबा इथं 10 रुपये आहे तर एवढं न्यायचा कमरेचं दर तुला कशाचं गारी गार खाऊ वाटतंय. बया आता मी का नाही कटा आला इथं उन्हात आता बसते बा इथं सावलीला काय करावं बा. धाकट्या लेखाला आता फोन करूनच बोलून घेते बा. काय लय ऊन लागत आपली बसली देवा देवा करीत काय कुचामली ग काय कुचामली बाबा. अरे माझं सारं धाकट्या लेखाला फोन करायचा कुणी फोन सुद्धा द्याय नाही मला काय करावं मग. अरे काल कुठं गेलता रे बाळू तू मला नजर पडला नाही तू. गेलतो करमाळ्याला जरा काय होतं काम. दवाखान्यात गेलतो. कुणाला नेलतं दवाखान्यात. आजीला घेऊन गेलतो दवाखान्यात. आजीला घेऊन गेलता वे दवाखान्यात. अरे मला तर कुणी दवाखान्यात सुद्धा न्याय ना का गोळ्या सुद्धा आणि नाहीत बाबा काय करतो रे. ते आमच्या आजीला थोडं डोकं जरी दुखलं ना तरी आम्ही एमडी डॉक्टरकडे घेऊन जातो. आता तुम्ही हाय बाबा माझं ना तू बारीक बारीक माझ्या एक लेक कुठं मुंबईला 2 लेख आहेत ती मला काय बघत नाही तर कोण बघायचंय मला. लय तुझी हालत आहे. मी आमच्या आजीला फुलं सांभाळतो फुलात आता असं बापरे बाबा काय करतो माझं होत्यान की आता ती मुंबईत आल्यावर मला संभळीन ना. तात्याने मी असं सांभाळतो फुलात. आता सुतार बोलावलाय ते झोपाळा बांधायला. सुतार बोललाय चौपाळा बाबा तुमचं राजीले चांगले बाबा माझं काय बाबा. तेव्हा माझा मुंबईचा लोक आला का ना मला सुद्धा ती चौपाळा बांधायला येईन मी. असल्या पत्र्यात काय करतो गरम म्हणून हे होईन की उकडून हे होईन की गाम निघान की त्याच्यात बसून. अरे काय करतो पंखा सुद्धा नाही बाबा त्या पत्र्यात किती हवला आंब्या खाली येऊन बसली काय करतो बाबा. आल्याला भोग भोगावा लागतोय. इथं आमच्या आजीला आम्ही ही काजू बदाम कुटून देतोय. कुटून ताट दररोज ती कुटून चमच्याने खायला लावतात.
तुमचं लय चांगले बाबा, तुम्ही लय म्हातारीला चांगलं सांभाळता. आमचं काय लिहायचं सांभाळायसारखं तरी हायतं काय? एक कुठं मुंबईला आणि इथं 2 हायतं ती बघत सुद्धा नाही ती. तुझं लय हाल चालू आहे हो. आता आजोक ही नाकातली कणिक सगळं गेली नाही चपाती. तू करते काय आजोक चपाती? आता काय करतो, केल्याशिवाय मार्ग नाही ना मला. नाही ना आईला सांगतो चपात्या ताट बनवून असं खटव देतो म्हातारीला आता आमच्या. तुझं बा राजी तुमच्या आजीचं, आमचं राजी कशात आमचं लेख ध्यान सुद्धा देत नाही. फोन दे बाळू बाबा, धाकट्या लेखाला फोन करती. प्रवीण काकालाच लावायचं ना. हा ते गोळ्या आणीन, कुठं मला साडी घेईन, एखादा कॉल तरी करते बाबा. दी माझ्या लेखाला धाकटा लेखीन. हॅलो, किती दिवस झालं बाबा तू तिकडेच राहिला, मला साडी नाही, मला गोळ्या घ्यायच्यात, काय नाही बाबा मला. एकटी ती बसली त्या बाळूकून फोन घेऊन तुला फोन लावलाय. काय करावं बाबा? हां गोळ्या उडाल्या त्या माझ्या. येतो रे बाबा तू लवकर. आता बाबा मी फोन ठेवते, ये लवकर बाबा. मग ठेवू का मग? चालतंय जाऊ, वरच्या कडात पाणी लावले जातो बघतो दारे. बघ बाबा जा पाणी बघायला. कशाचं बाबा आमचं निवळ कारती बघत नाही ती, काय नाही ती, मला लक्ष सुद्धा द्याय ना ती. लोकाचं किती राज्य चांगले, चौफळा काईन, चमच्यानी काजू बदाम काईन, मला काय तुलय निका कष्टाचं पिंड आहे. चपात्या करा आणि टोपलं भरा आणि नाकातलं माझी कणिक निघाना. काय करायचंय? काय लेखांना काळजी नाही, काय नाही, बघत नाही, किंमत सुद्धा नाही. ती बाळू म्हण नातो हाय ते जावं तीच बघत ती ध्यान देतो, त्यालाच किंमत कळती. काय सुद्धा किंमत कळत नाही ह्यांना. आला का बाळू? कुठं रे? आजीला भेटायला आलो इथं. अरे तू भेटाय आलता का पेटवाय आलता? मला माहिती तुझं. अहो आबा काय पण काय ना बोला. अहो खरं भेटायला आलतो. काय तुझं खरंयला का? भेटा येतो म्हणून आमच्या म्हातारीला फुगवतो किती बिन, मग म्हातारी आम्हाला किती बी त्रास देतील का? काय बी ऐकून तुझ्या आजीचं तू गुणगान गातो तिकडं आणि सांगतो, मग आमची आई आम्हाला किती बी ताप देते. आला का? दररोजच चाललंय आमच्या घरात भांडण. तू कशामुळे येत असतो आमच्या इथं? नाही आबा खरंच भेटायला आलतो आजीला. ते आजीच मला तुमच्याविषयी काय पण बोलत होती. आबा आमचं माझ्यावर लक्ष देत नाही, काय नाही. अरे तुला 10 दिवस झाले गोळ्या संपले म्हणली आजी. गोळ्या आणून तरी ते बीपीच्या त्रास व्हायचा तिला काय अजून. अरे का गोळ्या आणीन की आमच्या आम्ही, पण तू का एवढं आम्हाला सांगतो? आजी मला म्हणत होती तुम्ही म्हणता पेटवाय आलता. मग तू काय करतोय? नेहमी येतोय ना आमच्या घरात. आजीला विचार वाटलंच तर काय बोललो का? आजीच मला म्हणत होती आबा काही ध्यान देत नाही माझ्याकडे, काय नाही, आबा नाही, नाना नाही, कोण ध्यान देत नाही. ते आता मुंबईवाल्या लेकाला फोन आल्या का? तू गेला की लगेच आता मला म्हातारी मी उमऱ्यात पाय टाकोस तर मला गारानं सुरू झालं बघ. तू नेहमी असाच करतो, बांधाभोवती येतो, बोर घेताना येतो, तू नेमका टिंबा टाकून काहीतरी सारखा जातो बघ काहीतरी. आबा ती मला म्हणली मी चाललेलो, तिने हाक मारून घेतला आजीने मला बरं का. आजी म्हणली प्रवीण काकाला फोन लावून दे, त्याला बोलवून घ्यायचं. 10 दिवस झालं गोळ्या संपल्यात. आबा नाना काय गोळ्या द्यायना आणून. मी आणतो गोळ्या, पण तुला कोणा का टेंबा घाली जा असा येऊन आमच्या घरातला का? म्हातारी आम्हाला सुख लागून द्या ना आधीच. तर काय खरं नाही, टेंबा घातला ना आता काय सगळं करून गेला आता. आता काय करतो? आता म्हातारी जेवढी फुगायची तेवढी फुगली. आता झाला आमच्यावर पाऊस बढीमार सुरू, आता भांडणाचा झाला आमच्या घरात सारा राडाच झाला. चल काय हे बाळू प्रत्येक वेळेस येतो म्हातारीपाशी येऊन का पाहतो आणि नाणार ही का पाहणले की आपल्या आजीचं गुणगान गातं. आपली म्हातारी मरणाच त्रास देते ना का आपल्याला? मला तर म्हातारी आता मी घरात जाऊच तर दम लगेच गोळ्या नाही, दवाखाना नाही माझा, साडी नाही, काय नाही. बाळ्या अरे काय करत असतो तू सारखं इथं येऊ ना? काय काम बी म्हणत काय दुसरी? मी कुठं काय केलं? आजीने मला बोलून घेतलं प्रवीण काकाला फोन लावासाठी म्हणले. हा काय म्हटली मग आजी? आजी म्हणले प्रवीण काकाला फोन लाव. जायचं आहे काय? काय माहित नाही मला ती. आपण काय बोलली प्रवीण काकाला? काय बोलली आजी? आता मला काय माहिती, मी लांब गेलो लगेच फोन लावून. अरे किती रातल्या कानाचा असशील तू, फोन लावून दिला आजीपाशी बसला असशील तिथे. नाही बसलो नाही मी, फोन लावून तिकडे मला काम होत थोडं मी तिकडे गेलो. फोन तुझा असा आजीकडे दिला आणि तू निघून गेला. हा वा 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 खोटारड 1 नंबरच. आबा ह्यानी आणि आजीनी प्रवीणला काय सांगितलं तर नसेल आपल्याशी? अरे ही आंब्याखाली येतंय, बसतंय म्हातारीपाशी बसून गप्पा हाणतंय, तिकडे फोन वर दोघं बोलतात, पुन्हा म्हातारी इकडे धावण्या काढते आपला. मग काय तर तुला सांगतोय बरं का बाळ्या, परत यायचं नाही. तो आजी मला बोलावते. आईला माझा भाऊ तात्या कधी आला नाही, पण तू एवढूसा जीव पण तुला का त्याच्या आईला मोठ्याची भांडण लावतोय का तू घरात? आमच्या राडाच करतो सारे आमच्या घराचा. जा काम कर जरा, राणा दारी बिरी धरकी जरा तिकडं काम करपून चाललाय तिकडं. हेतच बरं येतो तू पेटवायला. तिकडे कामावर चाललेलो, कामावर दार धरायला चाललेलो. आजीने मला हाक मारून घेतलं, म्हणले तेवढं प्रवीण काकाला फोन लावून घेतलं ना आजीनी. झालं तुझं लय. आता जा काहीतरी ही का ही पोर
आता काय सांगा ही बारक्या ही बारकय पण मोठ्याचा घास घेत ही. प्रवीणचा फोन आलाय. आला का दाव मी बोलतो. तू बोलतो? हा बोलतो. माझा फोन मीच बोलतो. आयला काय माझ्यावर नाही केला काय त्यांनी. काय आलाय बी तू? बर 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 कुठं मग स्टेशनवर यायचं होय न्यायला? हो आलो मी येतो न्यायला बरं का. काय 50,000ची नोकरी लागली तुला? अरे बर 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 हे मग मीच येतो मोटरसायकल घेऊन येतो बरं का न्यायला. हा ठेवू का? अरे आता का माझ्या अंगावर कापड बी हाय ती मीच जातो हाय असा. मग माझ्या अंगाची काय कापड वाईट आहे? आपण तुला अजून कापड बदलाय जावं ना घरात. नाही ह्या कापड बी जाऊ शकतो मी. माझा धाकटा भाऊ आहे ती मी त्याला आणाय जातो. आईला लका 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 जावा गाड्या झालं सुरू म्हणजे म्हातारी तसीन तू तस. आता मी गेलो असतो म्हणतोय तरी ऐका ना. जा बाबा जा तू जा. मीच जाणार. 50,000 रुपयाची नोकरी लागली त्याला. आणि नव्ह तरी जेव्हा ती हित होता तेव्हा तुमच्या दोघांचं कधी जमलंय का? सारखं त्याला ढुसपूस त्याला रानात कामाला नी त्याला गुराकडे ठेव. थोरल्या भावानी इतका त्रास दिला म्हणून ती मुंबईला गेला. मी आधार देत होतो त्याला. मी म्हणून त्यांनी मला फोन केला का तुला फोन? नाही केला मला. माझा रेंज मध्ये नसेल फोन पेन त्याच्यामुळे नसेल. नाही रिचार्ज बी टाका लागतो त्याला. अच्छा पण ते भाई पण माझाच बारका भाऊ जातो येऊन घेऊन शेण फळे बारकाच या आईला अवघडच आहे गाड्या काय बाई. नाही आमच्या दोघांचं जुळतंय हे तुला काय बघवत नाही का? नाही बाबा तसं काय नाही बाबा. आधीच तर माझ्या सगळीकडून बरी मारे थोरला होऊन मी आलोय ना. नाही नाव जावा म्हातारी पुन्हा भांडती. बस 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 आबा एवढंच आलंय. नुसतं म्हणायचं मी थोरला होऊन आलोय पण करणीला अजिबात चुकायचं नाही. मग जातो की मी. मी गेलो तो काय बिघडतोय का? लगेच मध्ये घालतोय का? म्हणजे आपलीच मुंडकं पुढं सारखं कुठलं का मला आपलंच मुंडकं नाही जावा तर म्हातारी बोलती करू काय? मी गेलो म्हातारी कशाला बोलून? बरं बघ जाऊन बरं बस जा. जातो मी. आईला असलं चाललाय का राडा. कसं वागावं आणि कसं राहावं कळा ना गाड्या आपल्याला तर. माझा छकुला माझा सोनुला माझा छकुला माझा सोनुला. वाह बारक्या भावाला आता मस्तपैकी गाडीवर बसून घेऊन येतो. तशी बी त्याला 50,000ची नोकरी लागली. आणि आबाबरोबर त्याचं सूत जुळायच्या ऐवजी मीच त्याची जरा हाजी करतो. त्याचं लाड करतो. म्हणजे काय होईल? ती पैसे मलाच देईन. आबाला नाही देणार. तसे मी नुसतं शर्डा राखून जार झालोय. मला कुठलं पैसे मिळतात तवा? आबा हो अर्धी की चावी. आलो झाला का? जातोय ना एक आज लयच गाडी पुसतो रो. आज गाडी पुसतो? आम्ही दररोजच गाडी पुसतो. कुठलेला काय आज आपलं लयच फडकं मारायला चकाचक करतो. काय गुटबुट बुटबुट मनात तोंडात काय बोलतो रे? तसं काहीच नाही म्हणलं मी म्हणलं आता आबाला तर काही शेतीतनं किळीतनं ऊसातनं ध्यान होत नाही गाडीकडे बघायला. आपणच पुसाव गाडी म्हणलं म्हणून केलं. तर काय नाही तसं. बरं जा पण जरा थोडं दमानी ये. माझी गाडी व्यवस्थित बाबा रस्ता खराब आहे का? काळजीच करू नको अशी पुसून एकदम व्यवस्थित मस्त घेऊन येणार गाडी मी. काय येऊ? मी येतो की जाऊन मी येतो की. मग काय होतं मी बी येतो की. मी काय म्हणतोय आबा अरे बाहेर किती राखा ऊन करते या. काळा पडची कशाला येतो तू उन्हात? काय रानातला रोजचा माणूस काळा पाल्ला आणि गोरा पाल्ला रोज रानात काम करतोय. आला असतो तिघ बी भाऊ मिळून गाडी एका बसून. अगदी बरोबर आहे. तिघ भाऊ एक गाडी इतका अन्याय करायचा का? टायर खराब आहे. तुझ्याच गाडीचं टायर फुटन. तुला 2,000 रुपयाचा भुर्दंड बसन. आईला तसं बी हाय ना कधी असं केलं तर तसं उलटय. तसं केलं तर तसं वज बी होतंय गाडीला. बरं मी काय म्हणतो आरामात ऊन झाले निवांत झाडाखाली जाऊन झोप की. झोपतो बाबा. होय वा इकडे या इकडे आतमध्ये या. आलो का? मी आलो. ती काय म्हणते ती बघतो. आलो बरं तर मी जातो. अरे का रे? अरे ती परवीनला नाही जायचंय. परवीन यायचा गाडीने तेव्हा नाना चालला होता परवीनला आणायला. कशाला नाना साहेबाला गाडी द्यायची? कारण भाऊजीला आणाय त्यांना 50,000 रुपये पगार आहे या परवीनला. मग काय तर पगार झाला तुम्हाला द्यायच्यात का? ती त्यांनाच देते ना. तुम्हाला माहित तरी होईल का? नाही मग मीच जातो आणायला. तुम्ही आणाय जायचं असंही होईल. मग काय तर मीच जाऊ आणायला. तुम्ही आणाय जायचं. तसं बी हायला का नाना लय आतल्या गाठीचा आहे. एका टायमाला ती त्याला आणाय जातोय तरी म्हणलं मला गोड गोड बोलतोय. माझ्याकडून गाडीची चावी घेतोय. नक्की ही लागा पैसे परवीन कोण काय काय घेणार. भाऊजी त्यांनाच देते 50,000 रुपये पगार झाली की धरणाना तुम्हाला काय देणार आहे तर? तुम्ही आणाय जायचं स्वतःने गाडी घेऊन. मीच जातो मग. चावी घ्या. घे तू चावी मीच जातो. तुम्ही आणाय जावा. बरं ठीक आहे.
आईला पेट्रोल आहे का बघावं लागन. ही पेट्रोल तरी कुठलं टाकतंय, लय चिकाट आहे ही नुसतं 50 आणि 100चं पेट्रोल. अरा कुर्दी फटर पडली टाकी. असू द्या, बारक्याला आणायचंय म्हणून जायचं. मी तरी कशाला जास्त टाकतोय, 30 रुपयाचं टाकत असतो आणि घेऊन येत असतो. अरे थांब. काय झालं? अरे घरातलं सकाळी ती म्हणत होती सामान संपले घरातलं किराणा, आणि मग कामात काम माझं काय म्हणे टेबल हेल्पट खाण्यापेक्षा कामात काम मी पिशवी घेऊन येतो आणि मी जातो सामान घेऊन येतो आणि मी त्याला घेऊन बी येतो. कशाला काय? मी जात होतो की, मी आणतो की. आला का मला सामान आणायचंय का? सामान आणायचंय? हा, किराणा आणायचा. आईला बरं आजच किराणा संपला गड्या तुमचा बी. मग जातो का मी येतो घेऊन. मी काय करतो, किराणा बी आणतो आणि प्रवीणला बी घेऊन येतो. आल्या का तुला परवीनचा लयच पुळका येतोय आणि घेवर ते सायकल आणि जबर सायकलीवर घेऊन यायचा. मी येतो माझा मी किराणा घेऊन, कारण ती पोरग बी आले घरात, सामान नाही घरात, आणि जातो सायकलीवर. जा ना गेलो असतो की मी. नाही सायकलीवर जा. तुला नाही पुळका? नाही नको बाबा, माझी गाडी ती बाबा. का नाही बाबा. हा जातो, हा जातो सायकलीवर. जा उतर खाली. परमेश्वरा, किती अन्याय करशील या गरीबावर. एका भावापासून एक भाव दुसऱ्या भावाला तोडतोय. अब तू बी ध्यानात ठेव, तुझी गाडी म्हणून तू आता करतोय ना असं. मी बी माझ्या 2 शर्ट ऐकीन, पण 4था भरून का व्हायला गाडी घेत असतो मी. आल्या का शेअर तुझ्या नाहीत बाबा, शेअर आमच्या बी हायते की. बघा आता तर लगेच शेअर सांभाळाय मी, राकुळी घालाय मी, त्यांच्या लेंड्या काढाय मी, पैशाला तुम्ही. आल्या का मग गाडी नाही दिली म्हणून लगेच शेअरची काय निघाला. कारभारी म्हणून थोरला म्हणून तुला गाडी, शेअरच्या पैशात तू आम्हाला काहीच नाही बाबा. नाही जा चल तिकडे सायकलीवर जा. तू जा, गाडी मला सामान आणायचंय. पोरगा आलंय किराणा. चल दे ना पिशवी, चल पिशवी दे पिशवी लवकर. चल बघू. देवा चला आपलं शर्टांना खाऊ घालायला जातो आता अशाच चांगल्या कपड्यांवर. अगं माझा गवनेर आला ग, माझा पोलीस आला, माझा हवालदार आला बाया. किती राजा माझा. लय दिवस झालं मुंबईला गेलेला बाबा. गाठ भेट तुझा पडलेली लय दिवस झाले. माझा वाघ कसला बाया, खराब झालाय पण माझा वाघ. आता बाहेर राहायचं म्हणल्यावर खराब होणार की. आता खराब त्याला कुठलं पोटाला काय मिळते रे वागताला तुकडा. बघू बॅग घेतो. चल. अरे तो किती दिवसात ना आलाय आता मुंबईवरला का. आईवर ध्यान द्यावा, तिकडे आईला लक्ष द्यावा, माझ्यावर लक्ष द्यावा. आईला चंबळीत नाहीत नीटनेटकं, बघत नाहीत नीटनेटकं. ही रानातलं काम मग करते सारखं. कसं काय करायचं आपलं आमचं काय सोयी लावायचं. अव कशाची सोयी लावत्यात. अव काय खरं नाही. थोरल्याने आपल्या नावावर जमीन केली, तुकडा देत नाही कवाच, गोळ्या सुद्धा देत नाही. अजून ह्याचं लगीन व्हायचंय तवरच यांनी वाटण्या केल्या. यांच्या हातपाय पोचले ना आता बायका आल्यावर. आता काय म्हणली तू? मोठ्या दादानी नाव जमीन केली. मग काय त्यांनी नावावर केली जमीन. मला सांगितलं नाही कोणी. आता काय तुला हाय 50,000 रुपये पगार म्हणून. आता नोकरीने असं असतो, शेती बी पाहिजेच ना. शेती बी पाहिजे बाबा, पण त्यांनी केलं ना तसं. माहिती सुद्धा नाही मला. आणि मला गोळ्या लागतात, मला साडी लागते, काय तरी आहे काही. तोरलं तर काहीच करीत नाही आणि तू बी नाही करीत. अगं आहे तुला माहिती, आता मुंबईला असतो का नाही मी, माझी नोकरी चालू आहे. आता 50,000 रुपये पगार आहे मला. कशाचं 50,000 रुपये पगार कवा करायचा पत्ते आहे का बाबा. तुझा बी नाही कुणाचाच नाही. मी तुझ्यासाठी गुखणी करून फोन करते एखाद्या बारीला, तरी तू फोन एखाद्या बारीला उचलीत नाही. मग मी कुणाच्या जीवावर जगायचं. मालक भजन कीर्तन करतात, त्या पैशात मी जगती मीन म्हातार. थोरला निवड चोर आहे बघ. काय आम्हाला काय देत नाही, रुपया देत नाही आम्हाला काय. होय आप्पा. आपण सगळी त्याच्या नाव जमीन केली काय? केली घेता असू दे, करू दे. काय त्याला खर्च पाणी काढायचं होतं, शेतीला खर्च कमी पडतोय. आणि माझ्या नावानं गवय जमीन मग मला. तुझ्या नावावर करू, पुन्हा त्याचं खर्च पाणी फिटल्यावर तुझ्या बी नावावर करू. कसंही जरा सध्याला जरा वाढावर आहे,
प्रपंचात समजा बघावं लागतं, घेणं येणं सगळं करावं अहो लागतं. कशाचं देणं घेणं ह्या परत लगीन कसं व्हायचं जमीन त्याच्या नावावर आहे म्हणल्यावर बघा, लग्न तरी झालं पाहिजे ना जमीन नावावर असले म्हणते थोरल्यानीच घेतलं सगळं याला काय करू त्याच्या नावावर. नाही ते बाबा आम्हाला मुंबईला घेऊन जा बाबा आम्ही काय काहीच मिळा नाही तर साडी भेटत नाही कापडं मिळाना गोळ्या मिळाना खाण्यापिण्याचा हाल कुठं म्हातारं जातं भाजनाला कीर्तनाला ते जाणून खाते अगं मी पट्टी असलो काय तुला काही पडणार नाही. हा किती बी पैसे एक कीर्तन केले की 500 रुपये, तुला साडी केवढ्याच लागती 500 रुपये साडी म्हणजे लई झालं तुला साडी. हाय आप्पा आता कव्हर करणार आहेत तुम्ही. आईचं बी म्हणणं बरोबर आहे, पण कसं आहे माहिती का, आता मी असतो मुंबईला पण तिथं जरा माझं खोलीचं नियोजन चाललंय. एकदा 5-6 महिन्यात ते खोलीचं नियोजन झालं का नाही, मग तुम्हाला दोघाला बी मुंबईला घेऊन जातो पुढच्या अरे टप्प्यात. सारखा मी फोन केला तर तू उचलीतच नाही त्या फोनवर तू कधी नसतो जाग्यावर आणि काय उचलतं अजून तर तुझं लगीन व्हायचंय पुन्हा तू बी सारखी यांनी विचारले ती तू बी सारखी नाही तसं नाही, जरा कामात असल्यावर कसं आहे फोन उचलाय जमत नाही. अरे बारकय बारकय लाडाचं माझं काय लाडाच्यानी बी असंच हाल केलं हाय हाय मी हाय की हा? ह्या दोघांना नाही ना सांभाळलं तुम्हाला, मी एकटा खंबीर आहे, दोघांना घेऊन जातो मुंबईला तुम्हाला. हा काय? टेन्शन घ्यायचं नाही. बर बर हा? बर बर. फक्त तेवढं ती मोठ्या दादाच्या नाव जमीन आहे हा. ना ती माझ्या बी नावावर करा जरा. हो हो करतो करतो. हा निमी तुझ्या नावावर निमी त्याच्या हा नावावर. हा मग आणि मग याला काय त्याला बी द्यायचं की मग सगळ्याला कोर कोर एकाच्याच नाही घालायचं तिला बी द्यावं लागल तसं नसतं. महत्वानी आम्हाला बघत नाही काय महत्व कसं नीट बघत नाही ते बी बघतो नाही बघत ती. जमीन दिल्या बघत्यात तिले गुंडे जरा असं आहे कशाचं ना? गुन्हे? तिले गुंडेगिरी करत जरा होता. आहे काय? बघ आप्पा म्हणते तिला गुंडगिरी करते, हा, ती नाही अजिबात का? नका देऊ त्याला. त्याला वाटलंच त्याला तर गुंठा सुद्धा देत नाही मी माझा हायतो मी हायतो त्याला गुंठा देत. अरे आम्हाला तू मुंबईला जाताना 5,000 दी गोळ्या औषधाला लागत्यात आम्हाला खर्चायला लागत्यात काय ते साडी सुळी घ्यायला लागतंय कवर आम्ही बसायचं हं? आहे 5 फक्त मग काय 5 काय तुला 10,000 देतो, मग टेन्शन घेऊ नको. आणि मग तीच दे की 5,000 खवा ना तेवढंच म्हातारपणाला नको का तेवढंच आधार हे बघ लय ताणतणावा घ्यायचा नसतो, आपलं शांत राहायचं, काय लागलं तर मला मागायचं, अख्खा पगार आणून देतो तुमच्या दोघाकडे. मग काय आहे तर कवा जायचं तेव्हा मुंबईला नाही बाबा पण आता हायतवर तरी त्याला फोन करायला आपण. हा मला फोन करत फोन जावा, करायला आपण. काय ह्यांचं टेन्शन मागायचं घ्यायचं नाही नाही. हा ह्या भाडीवाला काय मागायचं नाही ह्यांचं काय खरं नाही. ह्यांचं काही खरं नाही. हा. इकुलतं एक मी आहे ना इकडं हा बार काय पण दोघाला सांभाळतो, हा बरं बरं. फक्त तेवढं जमिनीचं बघा. हा साधं बरं तुझ्या नावचा करून तू तुझी हा. ते मी हायतो. हा काय टेन्शन नाही मग. अला परवीन हा अला तुला 50,000ची नोकरी लागली आणि कसं आहे मग तुझ्याकडे बी चांगल्या पद्धतीचा बँक बॅलन्स झालाय ना का काय झालंय माझं हो आज कांद्याला जातोय 5 रुपये किलो कांदा आणि काय वाटतंय पण काय भुईमुग केलाय खायला ही घर खर्चालाच जातंय हल्ले हालीत माझं शेती करायला सोपं राहिलं नाही ना का आता कांदा 5 रुपये किलो जातोय. आता काय करावा 5 रुपये किलो बराबर 5 रुपये किलो जातोय पेड्या बांधून देतोय. अरे आबा अरे एक कांदा मुंबईला 10 रुपयाला तिथं. अरे तिला का मुंबई इथं आम्ही मार्केटला नेतोय सोलापूरच्या तर 5 रुपये किलो कांदा आहे का बाजारच नाही यंदा कांद्याला लय हाल चालत माझं. नानाचं कसं आहे बघ नाना सारखा शेरजात असतो त्याचं काय नडलं की नाना काय करतो धरतो कानाला करतो नेतोय नाना ही काय बाजारला लगेच. आणि काय होतंय माझं मग माझं लय हलवात्यातला का माझ्याकडे जरा थोडं लक्ष असू दे माझं बी पोरग शिकतंय माझी बी तळमळ त्याच्या आयला वाचा का त्याने बी तुझ्यासारखं असं इन्शर्ट फिनशर्ट करून यावं का मला बी वाटतं तू तेवढ्याला का माझा धाकटा भाऊ आहे तेवढं ध्यान दे बरं का माझ्याकडे जरा थोडं. हाय ध्यान आहे माझं सगळीकडे, पण काय जरा लयच नाराज दिसतो, काय अडचण आहे का? सगळं आणतोय मी घरात सामान आणतोय सुमान सगळं लागतंय ती म्हातारीचा वर्ण दवाखान्याचा त्रास आहे मला गोळ्या आणा साड्या आणा कापडा आणा चोपडा आणा पुन्हा काय कुणी द्याय मी खरंच थोरलं होऊन आलोय मला लय त्रास होईल का खरंच अवघड आहे. म्हणजे तू एकटं सगळंच करतोय बे. मग काय रानात बी खर्च ह्याला हे आता फवारल्याशिवाय काय येत बी नाही बाबा ह्याचा बी खर्च या आणि वर्ण म्हणाय झालं नानाला त्याला काय झालं ऊस या ना आमकं या किळी या तमकन पण ती नाही का खरं लय ताप येईल का पर्यंत माझ्याकडे थोडं लक्ष असेल बरं का माझ्या. हा हा देतो लक्ष देतो की लक्ष त्याच्यात काय एवढं, पण नानाला बी समजून सांगतो मी जरा. नानाला समजून सांग पण नानाचं कसं आहे सांगू का कसं आहे? अरे नानाला अरे आता नानाची 5-6 बोकडी काय आल्या ती आणि नाना काय करतो एक खट्या बोकडे विकतो ना रुपया बी मला दावीत नाही
रुपया दावीत नाही ना. आज 5-6 बोकड म्हणली की 70,000 रुपये सोज नानाचं होत्यात म्हणून. नाना रुपया दाखवत नाही, आलं पैसे टाकतोय आपलं पॅक करून डोळ्यामागचा व्यवहार चालू म्हणायचं. होय म्हण. मग माझे लय वडावं लागते रे. अक्षरशः नको नको वाटतं रे. ही परपंच करायला जीवा तारासला का. आबा कसं आहे आता मोठ्याने बी समजून घ्यावं लागतं ना माधव्याला. अरे घेतोय की समजून माधव्याला, पण ते काय होतंय आल्या का ते उठतंय की ते तपलंच बघत आहे का. मी काय करू बरं, तुला नाही सांगू तर सांगू कोणाला. म्हातारीला सांगायला गेले की म्हातारी तर काय आता सांगावा. म्हातारी तर माझं बी ऐकून घेत नाही. म्हातारीचा तुझ्या जास्त जीव लहान दाखतात तू म्हणून. आता कस तर म्हणलं तुला सांगावं आपलं गारानं. माझं नका तेवढं माझ्यावर लक्ष दे बरं का. काय टेन्शन घेऊ नको, तुम्ही आहे की. ऐक मग बरं मुंबईला असतो पण राहू दे, असं तुझ्याकडे लक्ष देत नाही. तुला जरा कसं आहे लक्ष राहते माझ्याकडे फक्त. बरं तुला काय पैशाची अडचण आहे का. तसं अडचण असतेच बरं का. पण काय तुला सार झाली की मग मला आतल्या हाताने गपचेप आपलं थोडंफार मदत करीत जा, दुसरं काय नाही. बरं करतो परवीन. आता कसे बरं का शेतकऱ्याचं लय हाला असतात हो. आज कांदा जरी काढला आणि उद्या मार्केटला नेलं, अरे त्याचं काय खरं नाही. बाजाराचं 5 रुपये किलो कुणी खाय नाही लागा. तेवढं माझ्याकडे लक्ष दे बरं का. हाय देतो लक्ष मी. लक्ष दे, काय काळजी करू नको. किती पगार आहे म्हणला. आता मग असेच सांगितलं गेलं का 50,000 पगार आहे. तुझं चांगलं आहे र. तुला 50,000 रुपये पगार, मुंबईची नोकरी. आम्हाला काय शारदा. उठलं सुटलं शारदा. जेव्हा बघावं तेव्हा आम्ही हो काही शारदातच असतो, खंडातच असतो. या अरे कापड सुद्धा नात घालाय तो दिलेली पॅन्ट घातली आहे. तेवढं ते चांगलं आहे. आता शर्टाचं पैसे येतातच की. हो तुला बी असंच शर्टाचे पैसे दिसतेली. तुला आबाने फुगिवलं बिगिवलं काय र. शर्टाचे पैसे येतेली म्हणतो. मला सांग एका शिर्डीला इकलं तर किती 8-10 हजार रुपये येतात. 8-10 हजार रुपयासाठी त्या शिर्डीला गुडगं तुटस्तोर वर्षभर सांभाळावं लागतं. बघ बरं महिन्याला किती पडलं मग. 500-600 रुपये तरी पडलं का. हा अरे तुला सांगतो अख्खी शेती त्याच्या नावावर, ऊस त्याच्या नावावर, केळी त्याच्या नावावर, आंतरपीक घेतो कांदा भुईमुग सगळं त्याच्या नावावर. आणि कारभार करतो म्हणून सगळा पैसा त्याच्याकडे. असं होईल. मला नुसते शेळ्या राखाय ठेवले. लय हाल आहेत माझं. मी काय म्हणतोय मुंबईला एखादी हमाली बिमालीची नोकरी आहे का. मी करतो. हे छे का. अरे मी मुंबईत साहेबाची नोकरी करतो, ते बी झोपून. आणि माझ्या भावाने हमालीची नोकरी केल्यावर कसं वाटेल ती. एवढं तुझं चांगलं झोपून नोकरी. मग झोपून असते. हाताखाली माणसं बी असतात तुझ्या लई. विचारायची गोष्ट झाली का. 5 माणसं हाताखाली येते 5. मग त्यातच मला बी घे की मी 6वा राहीन केला का. नाही तो समजून घेतलं की होईन सगळं. नग तुझं इथं चांगलंय. आपल्या शहरातच बघ, इथं चांगला पैसा आहे तुझा. मी आहे की मुंबईला, तू कशाला टेन्शन घेतो. नाही असू दे राखतो मी शर्डा. पण मला काय म्हणायचं आता तुझं एवढं चांगलं झालंय, माझ्या बी थोडं ध्यान ठेव र. नका का नसा ना मुंबईला मला काम, पण तो थोडं ध्यान ठेवलं म्हणजे बरं होईल माझं. ध्यान ठेव म्हणतोय का. मग काय तर पैसे नको मला तुझं. पैसे मला लागतच नाहीत. कशाला पैसे नाही लागत. पैसे नाहीत लागत, पण थोडस आपलं खर्चा पाण्याला थोडं ध्यान ठेव माझ्यावर. बरं चालतंय की. चालतंय ना. हा चालतंय ठेवतो. काय भाव आहे का तो आपला. हा मग जाऊ आपण भैरुबाला आज पाया पडायला. ड्रायव्हर आहे का नाही. आपण कसं जायचो भैरुबाला पाणी घालाय सकाळ सकाळ आहे का नाही. मग काय मधल्या वाटेत तुला पवा येत नव्हतं तर तुझ्या करदुड्याला धरून मी तुला पवाय शिकवायचो का नाही. मग काय जाऊ आपण मग पवायला बरं का. हिर आहे का ती तात्याची जुनी. आहे की. हो हिर आहे. ते हिरीत बी पवा. आता नको हिरीत पवायला बरं का. पुढच्या बारचीने आल्यावर पवाय. कारण तू तर आता गाय गडबडीत जाणार, दुख नाही येईन तुला. पुढच्या खेपाला. पण तेवढं मी सांगितलं ध्यानात ठेव बरं का. माझ्या हाय ध्यानात. सगळं आहे ध्यानात आहे माझ्या. हाय माझं लक्ष. नका टेन्शन घेऊ तू. तुला आज शिर्डीचं दूध काढतो मस्त खायला. आवडतं ना तुला दूध. मग काय 1 लिटर भर दूध देते आपली शिर्डी. 1 लिटर मग खायलाच तसं आहे तिला. वा चांगल्या सांभाळत बरं का. आईला मला एक सांग दादा, कसा दम काढतो रे तू इथं. का सारखे तोंड म्हणून माशाच कोणत्यात मारण्याच्या. अरे माशाच काय, माझ्या सगळ्या अंगाचा मुतरीचा वास येतो शेरडांच्या लेंड्याचा. शेरड राखायची म्हणजे साधं सुद्धा काम नाही. अरे गुडगं दुखतात म्हातारपणात तर लय हाल होतील माझं. म्हणून म्हणतोय तुला माझ्यावर ध्यान ठेव. तेवढं ठेवशील ना ध्यान. ध्यान ठेवतो की. चल
तुला आपली हिर दाखवी तू. अरे माझ्या धाकट्या लेकाला तळून मासा घालते चांगला मुंबईला, तर त्याला कुठल्या लेकराला मिळत आहे. हिथं हाय ते ह्यांना शेतीतलं खात्यात दोघं बी भाऊ, ह्याला कुठलं काय मिळत आहे. हाय तर ह्या लेकराला घाला आपलं गरम गरम. बघ आता तळती मासा आणि तू खा गरम गरम बर का. ऐक आहे हं अगं मी मुंबईला असतो का नाही? हा असतो की मुंबईला. अगं तुला माहिती का? हं अगं तुझा लेक मुंबईमध्ये कुठं जेवतो ती? हॉटेलमध्ये. अगं हॉटेलमध्ये पण कसल्या फालतू फालतू हॉटेलमध्ये नाही, हं मोठ्या ताज हॉटेलमध्ये जेवतो मी. हं एक टायमाचं नाही, विचार की किती टायमाचं? 2 टायमाचं जेवतोय. 3 टायमाचं जेवण करतो तिथंच मी. असं आहे वय. पण काय सांगू, हं तिथल्या माशाची नुसती चव फेकी, हं पण मास खावा तर तुझ्या हातचं बघ. आणि इथं मासं कसं असतात बाबा, ताजा असतात. आणि कशाला केले ताजा मासा तळून घालतो माणूस. लेकवा 12 वर्षातनं मुंबईनं येतो आणि त्याला नकोय नीटनेटकं करून घालाय. मग काय, तुला तर माहिती मला मासं किती आवडते ती. हा अगं आहे, हं. अगं माझ्यासाठी एवढं तू कष्टानं मासं केलं ती, आणि चुलीमुळे एवढा दूर निघतोय. काय तुला डोळ्याला किती त्रास होतोय अगं. हा गॅस आणि नाही तू बाबा. गॅस, तुला गॅस पाहिजे होय? मग असं सांग की मला. गॅस ना काय पुढच्या टप्प्यात गॅस आणतो तुला. काय टेन्शन घेत जाऊ नको, मी आहे तवर. गॅस असल्या बरं वाटतं, स्वयंपाक करायला येतो बाबा. आणि तुला हे आता 2 भाकरी करून घेते आणि डबा आणते पिठाचा आणि जीव वाढते जाते. लवकर लवकर उरक, मला लय भूक लागली बघ. लय दूर लागतोय बाबा मला. दूर लागतोय एवढे बार कदर काढ, पुढच्या वेळेस गॅस आणतो हा तुला, काळजी करू नको. हा आता आणते बाबा मी डबा. उकाळलं होय? हा उकाळ. बरं आण लवकर. आणि लगेच भाकरी करते 2. हा चालते, मी बसतो तिकडं तो. हा आता का नुसतं जेवाय वाढले, तांब्या भरून नाही, नीट का लिंबू नाही, कांदा नाही, रोजचं नुसतं तुझं चाललंय. कधीतरी मशाट केल्यावर तर जरा थोडं परत येत त्याला कांदा लिंबू. उठ काम मला दिलंय. थोडा दम काढा, कांदा चिरला, लिंबू चिरलंय, सगळं तांब्या भरून देते. काय सांगते तू मानल्यावर वय म्हणलं आधी चिरून ठेवलंय, पण तुम्हाला दम नाही ना. आधीच चिरून ठेवलं होतं आबा, पण हो का मला कांदा दिला, मला 1 लिंबू दिला, शेवटी तुम्हाला निवड. त्याच्या आईला माझं तर निवड इसकाटल्यावरच काम झालेला का निवड? इसकाटल्या नाही, रोज सगळं देते जाग्यावर. मग सगळं देते. सकाळ तर रोज उठलं की देते तांब्यावर पाणी गरम. काय देते का तुला सांगा? एक दिवस कुठे दिलं नाही ते तांब्या करून पाणी गरम करून प्यायला लिंबू त्यालाच म्हणते दिलं. कधी देता तुम्ही पाणी सांगा बरं? आता पाणी देते, लिंबू रोज 2-2 अंडी उकडलेली, परत बदाम औषध भिजू घालायचं. काजू. हा मग मला सांगा, असं जर अंडी मास मटण दररोज खाल्लं तर कसा ह्यांचा बीपी बंद व्हायचा? त्यांना कळत नाही का? नाही केलं की तू काहीच देत नाही. अंड्यास पोळी देत नाही, अंडे असून उकडून देत नाही. नाही वहिनी, तुमची एकदम बरोबर आहे. बीपीच नीट व्हायचं नाही. तुमचा बीपी जर नीट करत असेल तर अंडी खायची उद्यापासून बंद करा. वहिनी मला 2 पोळ्या. 3 अंडी निघतात रोज. तुम्हाला रोज उकडून देईन, अंड्याच्या पोळ्या करून देईन. आता त्यांना त्यांची बंद करते. बंद करा त्याची, बंद करा. लेकाला नको व्हाय, त्याला काय तरी अंडी तुम्हालाच पाहिजे होय सारख्या अंडी. मुंबईला खात असेल किती अंडी? काय मिळतंय? मुंबईला मिळत अंडी? कशाचं मिळतंय गावरान अंड? गावरान नाहीत मिळत, बॉयलर असतात ना तिथं. काय लागा बॉयलर? अरे ह्यांचं तिकडच भागायला लागा, दोघातच ह्या माझ्याकडं कधी नंबर यायचा त्याच्या आईला थोरलं होणार रे बाबा. अवघड आहे बाबा. लिंबू पाहिजे मिळालं ना? मिळालं की लिंबू अर्धी फोन आहे. अगं मगच धरणं नुसतं काट चापसून खातो या. जरा 1 खांडोळ दे की. अरे तुला मुंडका मागास दिला, किती मधला दिला, माझ्या बारक्याला राहून की तुला कवर द्यायचं. तुम्ही मग खाता इथं. बारक्याला तुझ्या? मग बारक्याला नकोय माझ्या. अगं त्याच्या ताटात खांडोळी माय नाही तर माझ्या ताटात नुसती काट येतं. मुंडक्याला मोठं दिलतं की मागाशीच. अरे परमेश्वरा, बारक्याला म्हणलं की मधलं पीस खांडोळी आणि मला मुंडकी शेपट. अगं पण आई सांभाळाय तुला, आम्ही हितच आहे, ते कुठं सांभाळतोय? अरे ती बी सांभाळतं की ती मुंबईला असतं, तुम्ही बी ती मुंबईला असतं म्हणून भारी वाटतो, आणि आम्ही हितच आहे ना. काय करावा? बघा वहिनी, तुम्ही दररोज सकाळी चहा देता की त्यांना? रोज देते, रोज. त्या चहाचं बघा, बारक्या लेकराच्या ताटात किती खांडोळी दिल्यात बघा. तुम्ही उद्यापासून मला द्यायचं बरं का मग अंड्याची पोळी. हा तुम्हालाच देते, सेपरेट तुम्हाला अंडी. बस काहीच अडचण नाही.
आहे मला एक पीस दे का? ती काय देते बाबा तुला पीस एक खायचं तिथं 2 खा बाबा. नाही 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 मला एकच दे. अरे घरची 2 दे. 2 वय वाढ मग. काय बी म्हणा आहे मास असले टेस्टी झाल्यात ना बोलायचंच काम नाही. अरे तू टेस्ट झाल्यात म्हणतो. अरे तू टेस्ट निदान ती खातोय मधलं खातोय तर आम्हाला नुसतं करत रस पडत आहे बाबा. बघण्यास मरा नाही रे तिच्या आईला बसायचं खरंच पूर्ण होऊन येऊ नाही रे बाबा. लय हालेत माझं तर रे. रसा वाढायला सांगतो यायला. नको बाबा लय झाला बस चमटव झालंय माझं ताडगच भरलंय. खातो तेवढंच खातो बस बाबा. आई आप्पा दादा आता जातो मी आशीर्वाद घेतो. बर 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 जा जा बाबा. चांगलं सुखात राहा बाबा. काका माझी पण पाय पडती. अरे बाबू तू जास्त का पाया पडायचा? मग मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. ए अरे नका तुझ्या नसतं का बाबू. मम्मीच्या पाया पडू दे. तुझ्या असतं काय काका मोठा आहे का? व्यवस्थित जा हा गाडीत बसून. हा सगळे कपडे वगैरे सगळे घेतलेत ना तुझे? सगळे घेतलेत त्यांनी. चालले आता लेकरू लांब जायचं मुंबईला. बर 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 घालवाय जातोय. घालवाय कोणते कार परवीन अरे काय कार हो कार लय कुचामल्याने वाटतोय तसं. काय नाही काय नाही हा काय नाही नाही तसं काय नाही अरे जरा मला कुचामल्याने वाटतोय. नाही काय अडचण? नाही काय अडचण नाही. गप गप मला आलंय तुझं ओळखू. तसं काय काळजी करू नको. आला का भावाचं ओळखायचं नाही तर कुणाचं ओळखायचं. मी कशाला थोरला होऊन आलोय मला सगळ्याचं कळतं लागा. गप गप काय मला सगळं कळलंय तुझं ना ते तो बी काल परवा दिवशी इकडे तू काल परवा दिवशी शिर्डी इकली होती. हा इकली होती. काय कर काढती पैसे हो माझी बी कांद्याची पट्टी आली. मला कळलेला का हे जरा थोडं नर्वस झालेला का थोडं जाणं त्याचं ओळखू आलंय मला काहीतरी. बर हो मी काय केलं तर 7,000ला माझं ती करडू विकलं होतं. बर 1,000 रुपये गेलं त्या टेम्पूला बाजारला. बर 1,000 रुपये मला ठेवून की 5,000 रुपये. बर आणि हो की माझ्याकडे बी कांद्याची पट्टी मला सकाळी चेक आला आणि मग लगेच मी बँकेत टाकून मोडून आणला या. मग आता काय करतो हो ही सगळं मला असंच वडावं लागणार आहे. मला सगळं ही दिना ना माझ्याकडे पैसे ही जर तुला 5,000 रुपये तुला गोळ्याला औषधाला तुला साडी आण हा. आणि आता हो परवीन हो ही धर तुला 5,000 रुपये आणि तू व्यवस्थित जा मस्तपैकी राहा तिथं. काय अडचण आली तर मला कधी बी फोन कर. मुंबईला रातोरात तुझ्या पैसे मुंबईला येईन मी सुद्धा येईन. हा. अरे नुसतं शेरडा काय तुला पैसे पुरवायला मी जरशा सुद्धा राखीन साल सुद्धा धरीन पण तुला पैसे कमी पडू द्यायचो नाही. आणि दुसरी गोष्ट असं मनात ठेवायचं नाही. अरे आम्ही तुझं भाऊ येतं थोरलं आम्हाला बिंदास बोलायचं तुझ्या काय अडचण असेल तर. नोकरी लागू नाही तर नाही लागू आपली एवढी मोठी शेती आहे ना. शेती कराय माघारी आणि मी तर कुठं माझ्याला ह्याच्यावर देतोय. अरे हो शेतातच पिकलेलं मी तुम्हाला दिले. काय होते आता आहे शेवटी सगळा घरगाळा मलाच वडावं लागणार आहे. हो त्याला बी परवीनला बी दिलं 5,000. तू बी तुझं 5,000 रुपये तुला दिल्या ती अन्न हो तर तू मला देतीस की नाल्ले आल्यावर पैसे बाबा. तुले माझा चांगला आहे रे. दोघं बी देत आहे रे. माझं भागत आहे आता गोळ्याचं औषधाचं साडी चांगले झालं बाबा. बर का ना आता मी आणाय गेलतो परवीनला. आता घालवाय तुम्ही हो का गाडी आपली आणि त्या गाडीवर घालून याकडे परवीनला व्यवस्थित त्याला पोचवा आणि जावा बरं गाडीवर तुम्ही घालून येता. हा चक्क मला गाडीची चावी दिली तू. हा मग काय शेवटी आपण आता तिघ बी भाऊ आहे बाबा. कशाला काय काही प्रॉब्लेम नाही ना. नाही काय पेट्रोल टाकले का आधी? भरपूर आहे. बरोबर तरी पण मला असं वाटतं बरं का आबा ह्याच्याकडे पैसे होते म्हणून गेलता तुम्ही आणायला. हा पण आता पैसा नाही म्हणलं मला पाठवलं जायला बघा आता प्रवीण काका चाललं होय? हा बाळू चाललो की का ते आजीकडे नापाकडे लक्ष राहून दे जरा.
बाळ्या तू चालतं हो बघ पहिलं चालतं उभा ही फुगवत आहे खरं आपल्या घराचं बिघडवित या. तर मंडळी आमचा हा घरगाडा एपिसोड कसा वाटला? घरगाडा वेब सिरीजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा घरगाडा.